आज झटपट क्रिस्पी पोटॅटो बाईट्स बनवणार आहे। गरमागरम स्नॅक आणि स्टार्टरच्या रूपात आपण सर्व करू शकतो। सर्वांना आवडणारच, बनवायला अगदी सोपे। हॅलो फ्रेंड, नमस्कार। मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। उकडलेले 5 बटाटे थंड करून घेतलेले आहेत। थंड करायला 1-2 तास ठेवलेले होते। किसणीने खिसून घ्यायचे आहेत। सगळे बटाटे खिसून घेतलेले आहेत। एका डिश मध्ये घेऊन फॉक स्पूनने ते स्मॅश करून घ्यायचे आहेत। संध्याकाळच्या चहाच्या टायमिंगला आपण क्रिस्पी पोटॅटोही खाऊ शकतो। तसेच आपण लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकतो, मुलंही खुश राहतात। स्मॅश केलेला बटाटा बाउलमध्ये टाकून सगळा बटाट्याचं बॅटर चमच्याने हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोड्या भाज्या घालायच्या, चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि शिमला मिरची। शिमला मिरचीच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या टाकू शकतो। मसाले टाकून घ्यायचे आहेत। ही कुटलेली जाडसर अशी लाल तिखट पावडर ही 1 चमचा, अर्धा चमचा मी मिरे पावडर घातलेली, 1 चमचा जिरी पावडर आणि अर्धा पाऊण चमचा मीठ। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याचं बॅटर, भाजी आणि मसाले हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। चटपटी बनवायचं आहे। पोटॅटो बाईट्स किंवा बॉल तुम्ही काही म्हणू शकता। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या बॅटरमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। मी कॉर्नफ्लॉवर 4 चमचे घातलेले आहे। कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदा ही वापरू शकतो। आपल्याला पोटॅटो बाईट्स करण्यासाठी बाइंडिंगसाठी हे पीठ लागतं, तर कोणतंही पीठ वापरू शकतो। छानपैकी मळून घ्यायचं। जसा बटाटा आहे त्याप्रमाणे आपल्याला पीठ टाकावं लागतं। मला बरोबर 5 चमचे कॉर्नफ्लोअर लागलेला आहे। चांगलं मळून घ्यायचं। बटाटा कसा आहे त्यावर बाइंडिंगसाठी फ्लोअर टाकायचे असतात। त्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे 1 चमचा। ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे। 5 मिनटं झालेली आहे। परत पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक छोटासा गोळा काढून तो हातावर घेऊन त्याचे बाईट्स बनवून घ्यायचे आहेत, छोटे छोटे। अशा पद्धतीने आपण असे बाईट तयार करणार आहोत। थोडासा तेलाचा हात घेऊन, म्हणजे हाताला चिटकतात त्यासाठी थोडा तेलाचा हात घेऊन छोटे छोटे बॉल्स बनवू शकतो। आपल्याला जो आकार देता येईल तो देऊ शकतो। आपण असं बिस्किटसारखा पण आकार देऊ शकतो। त्याच्यावर फॉगने आपण एक नक्षी पण काढू शकतो। अशा पद्धतीने आपण जसं आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपण आकार देऊ शकतो। पण आतमधून खूप नरम होतात आणि बाहेरून अगदी क्रिस्पी लागतात। सगळ्यांना आवडेल असे पोटॅटो, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असे हे बाईट्स तयार होतात, छान होतात। अशा पद्धतीने आपण सर्व बाईट्स तयार करून घेतलेले आहे। मी एवढे झालेले आहेत। मी तेल तापवायला कढईमध्ये अगोदरच ठेवलेलं होतं। मीडियम फ्लेमवर कढई ठेवलेली, तेल तापवायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये बाईट्स आपण तेलामध्ये सोडून द्यायचे आणि एका साईडने चांगले तळल्याशिवाय ते हलवायचे नाहीत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स करून मला सांगा। त्यानंतर बाईट्स तळत आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडने आपण तळून घेत आहे। बाईट चांगले क्रिस्पी झालेले आहेत, काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळे बाईट्स तळून घेतलेले आहेत।
हे बाईट्स आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो. 2-3 महिने आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. जसे लागेल तसे आपण बाहेर काढून ते तळू शकतो. हे पार्टीलाही छान आहेत. मुलांची पार्टी, किटी पार्टी ह्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.